नमस्कार. वेळ खूप कमी आणि भूक खूप जास्त लागली आहे. चला तर मग ही रेसिपी आज खास तुमच्यासाठी. एकीकडे मी कुकरमध्ये भात लावून घेतला आहे. कढईमध्ये तेल गरम करायला टाकलं आहे. आता याच्यामध्ये टाकली मोहरी, कढीपत्ता आणि त्यानंतर जिरे आणि बारीक चिरलेला कांदा. याला आपण छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ही ठेचा. याच्यामध्ये मी टाकलेला आहे अद्रक, लसण आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या. मी यामध्ये लाल तिखट यूज करत नाही आहे, त्यामुळे मी मिरच्या जास्त घेतल्या आहे. आता हे छान असं फ्राय झाल्यानंतर मिक्सीच्या भांड्यामध्ये 2 भाजलेले टोमॅटो, भाजलेलं बेसन हे छान असं ग्राइंड करून याची पेस्ट तयार केलेली आहे. आता कढईमध्ये आपण टाकणार आहोत काही मसाले. त्यामध्ये हळद, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच धनेपूड. आता आपल्याला याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही मसाल्याची गरज नाही. आपण याला छान असं परतून घेणार आहोत. आता याला छान असं टेक्स्चर आल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ही जी पेस्ट तयार केली आहे ती. आता ही आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि याला छान असं फ्राय करायचं आहे. याला छान असं भाजून घेणार आहोत. याला लगेचच पाणी टाकायचं नाही आहे. 2 ते 3 मिनटं असं भाजणार आहोत. आता याला तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी. टोमॅटोमध्ये बेसन टाकून ग्राइंड केल्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आता छान असं आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आपली आता भाजीला उकळी फुटलेली आहे. याच्यामध्ये मी टाकते आहे कसुरी मेथी आणि थोडंसं कोथिंबीर. आता भाजीला खूप छान अशी उकळी फुटलेली आहे. खूप छान सुगंध येतो आहे. आता आपल्याला 2 ते 3 मिनटं याला असं शिजू द्यायचं आहे. छान असं शिजल्यानंतर ही खायला तयार. हे बघा टोमॅटोची आमटी तयार आहे. आता आपण याला लगेचच सर्व करूयात. तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती. एकदम झटपटीत आणि चटपटीत अशी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. वेळ खूप कमी आणि भूक खूप जास्त लागली आहे. चला तर मग ही रेसिपी आज खास तुमच्यासाठी. एकीकडे मी कुकरमध्ये भात लावून घेतला आहे. कढईमध्ये तेल गरम करायला टाकलं आहे. आता याच्यामध्ये टाकली मोहरी, कढीपत्ता आणि त्यानंतर जिरे आणि बारीक चिरलेला कांदा. याला आपण छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे ठेचा. याच्यामध्ये मी टाकलेला आहे अद्रक, लसण आणि